पुरेपूर उत्तर दिलेलं आहे, पुरेपूर उत्तर दिलेलं आहे राम कदम यांना. पण आता पुन्हा एकदा येत्या निवडणुकांवरती येऊया. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत हे खरं आहे, त्याचं स्वागतही होत आहे सगळीकडनं. पण त्याचबरोबर मुद्दा हा आहे की आता काँग्रेस सोबत नाही, त्यामुळे मुसलमानांची वोट बँक सोबत नाही, उत्तर भारतीयांची वोट बँक तुम्ही राज ठाकरे सोबतीला आल्यामुळे आणि एकंदरीतच मराठी माणसांचा जो आग्रह आहे त्याच्यामुळे सोबत नसणारे गुजराती वोट बँक ही सुद्धा विविध कारणांमुळे अदानी आणि अंबानी यांचा उल्लेख केल्यामुळे सुद्धा तुमच्या सोबत नाही. त्यामुळे नक्की तुमचा आत्ता वोटर कोण आहे? आमचा वोटर तो आहे ज्याला रोज त्याच्या घरापर्यंत स्वच्छ पाणी मिळतं. आमचा वोटर तो आहे ज्याचा मुलगा मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मुलगा किंवा मुलगी शिकायला जाते. आमचा वोटर तो आहे ज्याला इथल्या एन्व्हायरमेंटवर नेचरवर प्रेम आहे. कारण आदित्य ठाकरे साहेबांनी मॅनग्रोव्ह पार्क, जगातलं सर्वात पहिलं मॅनग्रोव्ह पार्क गोराईला जो 11 हेक्टरमध्ये केलेला आहे, त्याला उद्घाटन करायला या भारतीय जनता पार्टी आणि या गद्दार गटाला वेळ नाही, कारण त्याच्यात पण श्रेयवाद आणून ते केलं नाही. आमचा वोटर तो आहे जो मलबार हिलला नेचर वॉकवे ट्री टॉपला जातो ना आणि तिकडनं सेल्फी आणि व्हिडिओज टाकतो, तो पण या देशातला सर्वात पहिला हा वॉकवे केलेला आहे. एशियातला सगळ्यात चांगला नेचर वॉकवे हा झालेला आहे. हे सगळे आमचे वोटर आहेत. ज्या मुंबईकर जनता 1,04,00,000 जनता ही मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा घेत असते, ते आमचे वोटर आहेत. मुंबई महानगरपालिकेचं जर आपण पाहिलं ना तर त्यांचं काम फक्त प्रायमरी हे देणं आहे, प्रायमरी उपचार देणं आहे. पण मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःचे 4 मेडिकल हॉस्पिटल्स आहेत आणि तिकडे मेडिकल कॉलेजेस देखील आहेत आणि एक डेंटल कॉलेज देखील आहे. आणि हे कोणाच्या कार्यकाळात झालंय ना, हे जरा भारतीय जनता पार्टीने आणि त्या गद्दार गटाने थोडा अभ्यास करून त्याच्यावर विचारपूर्वक बोलावं. बरं, मनीषा ताईंना सेट विचारूया, यावर तुमचं उत्तर काय आहे? वोटर आमचा आहे मुंबईकर असं म्हणतायत अखिलजी. या सगळ्या हॉस्पिटल्स आणि कॉलेजेसचा उल्लेख करतायत, त्याचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट शोधून काढावं, नंतर आपल्याला त्याच्यावर बोलता येईल. इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट तुम्हाला गुगलवर आरामात मिळून जाईल की हे कॉलेजेस कधी आणि कोणी स्थापन केले होते. राहिला मुद्दा दुसरा, रस्त्यांवरचे खड्डे, त्याच्यावर गाणं तयार केल्यानंतर तुम्हाला राग आला. त्या आरजेला, त्या मरीन इंजिनियरला किती किती लोकांना मारलं तो. त्याच्यानंतर त्या कंगना राणावतचं तुम्ही ऑफिस तोडलं, तिचं काय काय म्हणजे हनुमान चालिसा वाचणाऱ्यांना तुम्हाला तिथे तोंड बंद करावं लागलं. मला सांगा ना, हे भावनिक मुद्द्यांवर आम्हाला जायचंच नाही. काय केलं मुळात म्हणजे विकासाबद्दल बोला, विकासाच्या मॉडेलबद्दल बोला. तुम्हाला सगळीकडे जात धर्म हेच आणावं लागतं, कारण जाती धर्माच्या पलीकडे तुम्हाला राजकारणच कळत नाही आणि पैशाचा पूर आणल्याशिवाय तुम्हाला दुसरं काही कळत नाही. जनतेची कामं काय, जनतेसाठी काय केलं पाहिजे, कुठल्या प्रकारे विकास केला पाहिजे, अखिलजी थोडा संयम बाळगूया. मनीषा ताईंना अखिलजी थोडा संयम बाळगूया. मनीषा ताईंना बोलू देत, अजून काही दिवस आहेत, आपल्याला रोज चर्चा करायची आहे या विषयांवर. 15 तारखेपर्यंत बोलायचंय, 13 तारखेपर्यंत बोलायचंय. 13 तारखेला संध्याकाळी प्रचार संपेल, तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना बोलायचंय. खूप सारे मुद्दे आहेत. त्याच्यामुळे गेल्या 3.5 वर्षात मुंबईची झपाट्याने प्रगती झाली आहे. जो माणूस मुंबई सोडून गेलेला होता त्याला आता मुंबईत परत यावंसं वाटेल आणि नक्कीच परत येईल. हा, नक्कीच मनीषा ताई. पण कोणी कोणाचं काय फोडलंय या विषयावरती चर्चा करायची झाली तर फार अवघड पडेल आपल्याला या क्षणाला. पुन्हा एकदा राम कदम यांच्याकडे जातीये. राम कदम यांच्याकडे मी जातीये आणि राम कदमजी, मला तुम्हाला असं विचारायचंय की जो मुद्दा त्यांनी आता पुन्हा एकदा मांडलाय, हिंदू मुस्लिम हाच कुठेतरी महत्वाचा मुद्दा ठरवला जाईल असा आक्षेप आहे अखिल चित्रे यांचा, काय म्हणाल?